आवाज नाही येत नाही, लक्षात ठेवा. आवाज कुठपर्यंत गेला पाहिजे? चिखली आणि कळक्यापर्यंत गेला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. लोहा कंधार मतदारसंघामधील आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, मिलिंदजी नार्वेकर साहेब, रोहिदासजी चव्हाण साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष भगवानराव आलेकर साहेब, ईश्वररावजी भोशीकर साहेब, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची मी नावे घेण्यामध्ये वेळ नाही घेणार, कारण आपल्या सर्वांना मार्गदर्शन करून आदरणीय पक्षप्रमुखांना पुढच्या सभेला जायचंय. त्यामुळे आपल्या सर्वांची व्यासपीठावर सर्व सन्माननीय नेते मंडळी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर साहेब लोहा कंधारच्या मतदारांनी यावेळेस 100% ठरवलंय की या ठिकाणी परिवर्तन अटळ आहे. लक्षात ठेवा. हे चित्र या मतदारसंघामधलं एवढ्यासाठी आहे, गेल्या 20 वर्षापासून या मतदारसंघाचं जर चित्र बघितलं, या मतदारसंघामधल्या कुठल्या गावाला, वाड्याला, वस्तीला अजूनपर्यंतच्या काळामध्ये रस्ते नाही गेले. ही चित्र आहे. लक्षात ठेवा. आज अनेक गावावर, वाड्या, वस्त्यावर मी जातोय, त्या ठिकाणचं चित्र बघितलं, या ठिकाणचं चित्र बघितलं, अजूनही पिण्याच्या पाण्याच्या सुविधा या मतदारसंघामध्ये नाहीत. खरं तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की माझ्या समोरचे 2 उमेदवार उभा आहेत. एकेकाळी सगळ्या पक्षामध्ये फिरून फिरून आत उसना घड्याळ हातामध्ये घेतलेला एक उमेदवार आहे, आणि या ठिकाणी आता दुसरे जे उमेदवार माजी आमदार या ठिकाणी होते, त्यांच्या धर्मपत्नी या ठिकाणी उभा आहेत. या दोघांची जर चित्र बघितलं, दोघेही दाजी भाऊजी आहेत. गेल्या 20 वर्षापासून या मतदारसंघामध्ये दाजी भाऊजीच्या काळामध्ये या मतदारसंघाची जी पिळवणूक झाली, हेळसांड झाली, आणि या मतदारसंघाला विकासापासून वंचित राहावं लागलं. हे चित्र आहे. लक्षात ठेवा. आजी माणसं म्हणतायत लिंबोटीचं धरण माझ्या काळामध्ये झालं. आज या ठिकाणी आदरणीय ईश्वररावजी भोशीकर साहेब उपस्थित आहेत. मी ज्यावेळेस त्यांच्या घरी गेलो, आणि घरी गेल्यानंतर 1980च्या काळामध्ये ज्यावेळेस ते आमदार होते, त्या काळामध्ये आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये लिंबोटी धरणाची सुरुवात झाली. मला वाटते एक लबाड आणि लबाड माणूस या मतदारसंघामध्ये मी लिंबोटीचं धरण झालं अशा पद्धतीच्या घोषणा करतोय. बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला विनंती करणार आहे, या ठिकाणचा जो कलंबरचा कारखाना होता, हजारो कुटुंब कलंबरच्या कारखान्यावर आपले पोट भरण्याचं काम करत होती. ज्या माणसाने कलंबरचा कारखाना विकून हजारो लोकांना या ठिकाणी देशोधडीला लावलं, अशा माणसाला आपल्याला मतदान करायचं आहे का? माझ्या आपल्या सगळ्यांच्या समोर प्रश्न आहे. करता माणूस एवढा लबाड माणूस आहे. लक्षात ठेवा. या लबाड माणसाने मागच्या 2014च्या निवडणुकीमध्ये साहेब आदरणीय उद्धव साहेबांनी आपल्याला यांना शिवसेनेच्या तिकिटावर उभा केलं. बाबा आला शिवसेनेच्या तिकिटावर उभा, साहेब 3 महिन्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीची घरोबा केला. असा पहिला गद्दार महाराष्ट्रातला कोण असेल तर माझ्या मतदारसंघामध्ये लढणारा प्रताप चिखलीकर नावाचा गद्दार माणूस आहे. लक्षात ठेवा. आदरणीय उद्धव साहेबांना त्यावेळेस त्यांनी सांगितलं की साहेब मी शिवसेनेचं काम करेल, आणि शिवसेनेचं काम करतो म्हणून निवडून आल्याच्या नंतर दुसऱ्या 2-3 महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीची घरोबा केला. बंधूंनो, मी तुम्हाला सांगतोय, या माणसाने 25 वर्ष या मतदारसंघाला मागे नेलं, या मतदारसंघाचं वाटोळं करण्याचं काम केलं. साहेब यांची परिस्थिती अशी आहे, यांच्या घरामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये घरामध्येच, जिल्हा परिषदे घरामध्येच, विधानसभा घरामध्येच, लोकसभा घरामध्येच, अशा पद्धतीचं आपण म्हणतो ना की घराणेशाहीचं काम. मला आज अभिमान वाटला साहेब, आज आपल्याबरोबर आदरणीय साहेब या ठिकाणी आले, ते खाली बसलेले आहेत. मला असं वाटतं की अशाही पद्धतीचं काम या ठिकाणी तुम्ही पक्षप्रमुख पण करताय. त्यांनाही व्यासपीठावर आपण स्टेजवर बसू शकले असते, परंतु आज या ठिकाणी बॅनर बघितले त्यांचे, घराशिवाय, मुलाशिवाय, मुलीशिवाय, दाजीशिवाय, भाऊजीशिवाय या मतदारसंघामध्ये दुसरा कोणी दिसणार नाही. साहेब मी तुम्हाला सांगतो की लोहा आणि कंधारची वाताहत या सगळ्या माणसांनी केली. कंधारचे चित्र जर बघितलं, कंधार सारखं शहर संध्याकाळी 6-6:30 वाजता बंद होते. जे गाव इतिहासकालीन आहे, 1,500 वर्षाचा इतिहास कंधारला आहे, आणि इतिहासकालीनचं गाव जर 6:30-7 वाजता बंद होते. मी अभिमानानं सांगेल साहेब, मी तुमचे आभार एवढ्यासाठी मागेल, या ठिकाणी या मतदारसंघाला अंधारातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही मशाल माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याच्या हातामध्ये दिली. मी तुम्हाला अभिमानानं सांगेल साहेब,
कंधारचं शहर पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये रात्री 10 वाजेपर्यंत चालू राहील आणि त्या ठिकाणी हजारो लोकांना हाताला काम मिळेल, हे अभिवचन मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर देतो। साहेब, दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बँकेची परिस्थिती। एनडीसीची बँक यांनी केली देशी दारूचे दुकान। मी खरं तर हळदा नावाचं गाव आहे जे माझ्या विरोधामध्ये उमेदवार उभे आहेत। साहेब, मी हळद्या गावामध्ये 4 वर्षापूर्वी गेलो आणि हळद्यातल्या लोकांना विचारले पाण्याची टाकी तुम्ही कधी बांधली? त्यांनी सांगितलं 8 वर्षापूर्वी दादा आम्ही पाणी टाकली। त्यांनी सांगितलं की 8 वर्षापूर्वी पाणी आल्याच्या नंतर मी सहज विचारलं की मग गावाला पाणी पुरवठ्याच्या योजनांचा चांगला परिस्थिती असेल, पाणी चांगलं मिळत असेल? त्यांनी सांगितलं 8 वर्षापूर्वी पाण्याची टाकी बांधून सुद्धा आमच्या गावाला एक थेंब प्यायला पाणी मिळत नाही। मग मी त्यांना सहज विचारलं की तुम्ही पाणी कशा पद्धतीने पिता? त्यांनी सांगितलं आमचे दाजी आणि भाऊजींनी दारूची दुकानं चंद्रपूरमधून एवढी आणली आम्हाला पाण्याची गरजच नाही। चित्र आहे साहेब, एका बाजूला 18, 20, 22, 25 वर्षाचा माझा तरुण त्याला हाताला रोजगार नाही। अनेक गावागावामधलं जर चित्र बघितलं 35, 40चे झालेल्या तरुणांना आज नोकरी नाही म्हणून कोणी मुलगी देत नाही, हे भयान चित्र या मतदारसंघामध्ये आहे। एवढं वाईट चित्र ज्या माणसाने या मतदारसंघामध्ये केलं त्या तरुणांना दारूच्या व्यसनाच्या माध्यमातून आपलं आयुष्य तिसीला संपवावं लागतंय। खरं तर मी या ठिकाणी सांगतोय, मी हजारो तरुणांना या तालुक्यामधल्या या मतदारसंघातल्या तरुणांना हजारो तरुणांना रोजगार देऊन त्यांच्या पायावर उभं करण्याचं काम करतोय आणि हा माणूस या ठिकाणी हजारो तरुणांना दारूच्या व्यसनाच्या माध्यमातून त्यांचं जीवन संपवण्याचं काम करतोय। हा फरक आहे त्यांच्या आणि माझ्यामध्ये, लक्षात ठेवा। म्हणून मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय, या ठिकाणची घराणेशाहीवर आपण बोलत असताना एक गोष्ट मनापासून केली की गेल्या 15 दिवसापासून जर चित्र बघितलं या माणसाच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे। माझ्या संतोष वडवळे नावाचा कार्यकर्ता फेसबुकवरची पोस्ट टाकली आणि फेसबुकवरची पोस्ट टाकल्याच्या नंतर त्याची बोट छापली गेली, त्याच्यावर अमानुषपणे अत्याचार केले गेले, त्याच्या तोंडावर ज्या पद्धतीनं दारू पाजून त्याला नाचवलं, त्याला नागडं केलं, अशा पद्धतीचा अमानुष वरून घेऊन या माणूस आमच्या एका कार्यकर्त्यावर अत्याचार केले। दुर्दैवानं साहेब सांगावं असं वाटतंय, पोलीस हे प्रशासनाला हाताशी धरून ही मंडळी अत्यंत हैदोस घालण्याचं, भयभीत करण्याचं, लोकांना दहशतीच्या वातावरणामध्ये ठेवण्याचं काम करतायत। ज्या संतोष वडवळेवर ज्यांनी हल्ला केला, जे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार आज मोकाट फिरतायत। ही सत्ता आणि सत्तेची मस्ती आहे, लक्षात ठेवा। यांना पैसा आणि सत्तेची मस्ती एवढी आलेली आहे। मी तुम्हाला आज अभिवचन देतो साहेब, 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये 23 तारखेला शिवसेनेची मशाल या ठिकाणी 100% धगधगणार आहे आणि मी त्यावेळेस तुम्हाला सांगेल यांची दादागिरी आणि दहशतवाद पुढच्या काळामध्ये निपटून काढण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे। म्हणजे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की माझ्या एका कार्यकर्त्यावर, तालुका प्रमुखावर हद्दपारी करावी लागली, अशा पद्धतीचं पोलीस आणि प्रशासनालाही मंडळी काम करतायत। बंधूने एक लक्षात ठेवा, त्यांनी कितीही लबाड बोललं, या मतदारसंघाचं वाटोळ केलं। कोणी एकेकाळी आपण म्हणत होतो की भाई केशवराव धोंडगे ज्यावेळी टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं, इन्स्टा नव्हती, त्या काळामध्ये भाई केशवराव धोंडगेंनी लोहा कंधारचं नाव महाराष्ट्रामध्ये नाही तर देशभरामध्ये स्मरण करावं, अशा पद्धतीने गौरव करावं, एवढं नाव उज्ज्वल केलं होतं। परंतु मधल्या काळामध्ये लोहा कंधारचं नाव आपल्या सगळ्यांना ऐकायलाही मिळत नाही, चित्र आहे। मी साहेब आज अभिवचन देतो, तुमचा शिलेदार या पुढच्या काळामध्ये विधानसभेमध्ये इथल्या शेतकऱ्याचे प्रश्न असतील, इथली कारखानदारी वाढवण्यासाठी, माझ्या बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी मी मनापासून ठरवलंय माझं व्हिजन डॉक्युमेंट। या ठिकाणच्या दरवर्षी 2000 तरुणांना या ठिकाणची सोयाबीनचा प्रक्रिया उद्योग असेल, सीताफळाचा प्रक्रिया उद्योग असेल, हळदीपासूनचा प्रक्रिया उद्योग असेल, कलंबरच्या ठिकाणी 100 MLTच्या 100 KLPDचा कारखाना या ठिकाणी आपण इथेनॉलच्या माध्यमातून या मतदारसंघामधल्या लोकांना याच ठिकाणी काम करण्याची संधी माझ्या पक्षाच्या माध्यमातून आपण 100% देऊ। बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला मी अभिवचन देतोय, आपल्या सगळ्यांना आदरणीय पक्षप्रमुखांना ऐकायचं, मी आपला अधिक वेळ घेणार नाही, पण एकच गोष्ट सांगतोय, ही मंडळी माझ्यावर आरोप करतायत हे पुण्याचं पार्सल आहे। अरे ज्या मातीमध्ये मी जन्माला आलोय, ज्या कर्मभूमीमध्ये मी वाढलो असेल, परंतु माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या जन्मभूमीच्या विकासासाठी, या नांदेड आणि लोहा कंधारच्या विकासासाठी माझं उर्वरित आयुष्य आपल्या सगळ्यांना देणार आहे। तुम्हाला एकच गोष्ट सांगतोय, लक्षात ठेवा, हा माणूस गावागावामध्ये जाऊन एवढंच सांगतोय की माझ्या आयुष्यामधलं माझं चुकलं असेल तर मला शेवटचं मतदान करा।
अरे तुला शेवटचं मतदान आज करायचं, पण पुढचं मतदान तुझ्या मुलीला द्यायचं, मुलाला द्यायचं, बहिणीला आणि दाजी भाऊजीला द्यायचं. या दाजी भाऊजीच्या विळक्यातून या मतदारसंघाला बाहेर काढण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचंय. लक्षात ठेवा, मी तुम्हाला आज एवढा सांगतोय, तुम्ही मला एकदाच मतदान करा. या मतदारसंघाचं चित्र बदलण्याची ताकद आदरणीय पक्षप्रमुखांच्या आशीर्वादानं महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकनाथ पवार 100% केल्याशिवाय राहणार नाही. खरं तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय शिवाजीराव काळगे साहेबांना आपण या ठिकाणी प्रचंड मताने निवडून दिलं. आदरणीय शिवाजीराव काळगे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगतो, त्या काळामध्ये 70,000चा लीड या ठिकाणी डॉक्टर काळगे साहेबांचा तोडून 3,000चा लीड दिलं. मी तुम्हाला आज सांगतो, या मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त शिवसेना आणि महाविकास आघाडीची हवा आहे. लक्षात ठेवा, आपल्याला या विधानसभेमध्ये किमान 30,000चं लीड आपल्याला घेऊन ही निवडणूक आपल्याला एकतर्फी जिंकायची आहे. यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागावं, एवढंच या प्रसंगी आपल्या सगळ्यांना सांगतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.